हाय, मी खुशबू आणि आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि इथे मी गुलाबजाम करते रात्रीचे 10 वाजता आणि स्पेशल व्यक्तीसाठी, माझ्या लाईफमधल्या स्पेशल व्यक्तीसाठी मी स्पेशली गुलाबजामुन करते. तर इथे मी पीठ दुधामध्ये भिजत ठेवलेलं आहे छान मिक्स करून. त्यानंतर गिट्सचं हे मी तूप घेतलेलं आहे. मी तुपामध्येच गुलाबजाम करते. खूप छान टेस्टी होतात, रवाळ होतात आणि खूप छान लागतात. जसे विकतचे भेटतात ना हलवाईकडचे, तर तसेच होतात स्पेशली असेच. आणि इथे मी पाक चेक करते. पाक थोडंसं थंड झाल्यावरती चेक करायचं आणि थोडंसं चिकट होईल ना पाक, तेच गुलाबजामुनसाठी यूज करायचं. खूप छान टेस्टी होतात. आणि इथे मी थोडंच अंदाजित मी तूप घेतलेलं आहे, थोडंसंच घेतलेलं आहे फ्राय करण्यासाठी, जेणेकरून ते वायासुद्धा जाणार नाही जास्त. म्हणजे तळलं जातं ना गुलाबजाम वगैरे, तर ते जास्त राहणार नाही शिल्लक. तर इथे मी थोडंसं तूप गरम करून छान त्यात गुलाबजामुन आहेत ते मी छान ब्राऊन होईपर्यंत छान असे फ्राय केलेले आहे तुपामध्ये. आणि तुम्हाला तुपामधले गुलाबजामुन आवडतात की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. फ्राय झाल्यानंतर मी ते सगळे गुलाबजामुन पाकात टाकले आणि खूप छान मुरले होते पाकामध्ये गुलाबजामुन, खूप छान टेस्टी झाले होते. तर हे गुलाबजाम मी माझ्या नवऱ्यासाठी बनवले होते. त्यांचा वाढदिवस होता, सो त्यांच्यासाठी मी स्पेशली बनवले होते. दुसऱ्या दिवशी बड्डे होता त्यांचा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर टू ऑल.